हाय हॅलो नमस्कार. मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार होते पालकपुरी. पालकपुरीच का बनवणार होते ह्याचं मी रिझनही सांगते तुम्हाला. तर सासऱ्यांनी 2 दिवस झालं पालक आणून ठेवला होता फ्रीजमध्ये. मग मी ठेवला होता तो आणि मला त्याची भाजी बनवायची होती. पण आमचे अहो काही अजिबातच भाजी खात नाहीत आणि त्यांना पालक अजिबातच आवडत नाही. मग मी म्हणलं आज काहीही करून त्यांना पालक खाऊच घालायचा. मग मी त्यासाठी ही रेसिपी करायचं ठरवलं, पालकपुरी बनवायची ठरवली. आणि नंतर मग मी लगेच ती भाजी जी चांगली पानं होती ती घेतली आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. 2-4 हिरव्या मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि हे सर्व बारीक करून घेतलं. आणि नंतर मग गव्हाचं पीठ घेऊन चाळून घेतलं आणि हे जे बारीक केलेलं मिश्रण होतं त्यामध्ये टाकलं आणि टाकून छान असं मिक्स करून घेतलं. आणि नंतर मग थोडासा ओवा, थोडेसे पांढरे तीळ, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आणि जास्त तिखट नव्हतं बनवलं कारण क्रिशाही खाणार होती. म्हणलं चला तिलाही काहीतरी पौष्टिक जाईल. आणि मग तुम्हाला पण माहिती आहे की पालकमध्ये किती विटॅमिन्स असतात आणि हे पालक खाल्ल्याने आपलं रक्तही वाढतं. पण आमच्या आहूंचे खायचे खूपच नखरे आहेत म्हणून म्हणलं आज हीच रेसिपी करूया आपण. आणि मग पीठ मळून घेतलं आणि 5 मिनटं भिजण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत म्हणलं चला कुकर लावून घेऊया डाळ भातचा. आणि डाळ भातचा कुकर लावला आणि असाच बेत होता आज पालकपुरी, वरण भात आणि दही. ह्यांना मी फोन करून सांगितलं होतं फक्त येताना दही आणा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि ह्यांनी मग म्हणले ठीक आहे. मग मी लगेच डाळ वगैरे शिजली आणि त्याला वरणाला फोडणी देऊन घेतले. आणि मग लगेच वरण इकडं झालं तोपर्यंत लगेच एक कढईमध्ये तेल ठेवलं आणि पुऱ्या लाटून तळूनही घेतल्या. आणि झटपट पटापट पुऱ्या बनवून घेतल्या. आणि बघू शकता किती छान अशा पुऱ्या फुगत आहेत. आणि सर्व तेल काढून छान अशा पुऱ्या बनवून घेतल्या. आणि हे लास्टच्या 2 पुऱ्या तर खूपच फुगल्या होत्या आणि हे मी आहूंसाठी स्पेशल बाजूलाच काढून ठेवल्या. आणि मी इतक्या पुऱ्या बनवल्या होत्या आणि खरंच खायला खूप टेस्टी झाल्या होत्या. क्रिशाला पण खूप आवडीने खाल्ल्या तिने. आणि जेवणाचा असा काहीसा बेत होता. आणि मग अहोलाच म्हणलं आधी तुम्हीच खाऊन बघा कसं झालं आहे ते. आणि त्यांचे एक्सप्रेशन बघा खाऊन झाल्यानंतर. त्यांचे एक्सप्रेशन बघून माझं तर पोटच भरून गेलं कारण मला खूप आनंद झाला की त्यांनी आवडीनं काहीतरी खात आहेत आणि त्यांच्याच फायद्यासाठी आहे. मग म्हणलं चला आता काहीतरी खाल्ल्याचा फायदा झाला त्यांचा, आपण केलेल्याचा पण फायदा झाला आणि त्यांच्यासाठीही फायदा झाला. आणि मी सरप्राईज म्हणल्यामुळे त्यांनीही माझ्यासाठी एक सरप्राईज आणलं होतं. मी आधीच खूप 2-4 दिवस झालं मागे लागले होते की मला पेस्ट्री खाऊ वाटत आहे आणि त्यांनी अचानक पेस्ट्री घेऊन आले. चॉकलेट पेस्ट्री मला तर खूपच आवडते आणि माझ्यासोबत आता क्रिशाही एन्जॉय करते, तिला पण खूप आवडतं. आणि ती तर माझ्या आधीच खायला बसली. मग चला तर आम्ही मग फॅमिलीने असंच पेस्ट्री खाऊन आनंद दुप्पट केला आणि पूर्ण दिवसाचा एन्जॉय केला. आणि इथेच माझे सर्व स्वयंपाक केलेले थकावट गेली. आणि मला हे बघून खूप छान वाटले की अहोंना पण काहीतरी म्हणजे सुचलं. खूप दिवसांनी त्यांनी माझ्यासाठी असं काहीतरी आणलं होतं, ते पण मी न सांगता. आणि हे एका बायकोसाठी खूपच छान फिलिंग असतं. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.